दररोज ठाणे स्थानकावर होणारी प्रचंड गर्दी, प्लॅटफॉर्मवरील धावपळ आणि लोकल पकडण्यासाठीची जीवघेणी कसरत. आता यावर मोठा उपाय मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठाणे आणि मुलुंड रेल्वे स्थानकादरम्यान नव्या उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या उभारणीला अखेर तत्वतः मंजुरी मिळाली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला हिरवा कंदील दिल्यानं अनेक वर्षांपासूनची मागणी आता प्रत्यक्षात उतरण्याच्या दिशेने पुढे सरकली आहे. हे नवीन स्थानक ठाण्यातील मनोरुग्णालय परिसरात उभारले जाणार असून त्यामुळे ठाणे स्थानकावरील वाढता ताण कमी होण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे ठाणे आणि मुलुंड परिसरातील लाखो प्रवाशांना अधिक सोयीस्कर, जलद आणि कमी गर्दीचा प्रवास अनुभवता येणार आहे. सध्या मध्य रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीच्या स्थानकांमध्ये ठाणे स्थानकाचा समावेश होतो. सकाळ संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी परिस्थिती अधिकच गंभीर बनते. अशा परिस्थितीत नवीन स्थानक हा केवळ विकास प्रकल्प नसून प्रवाशांसाठी मोठा दिलासा मानला जातोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानत केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातून मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होणार असल्याचा विश्वास व्यक्त केलाय. आता या नव्या स्थानकाचे काम प्रत्यक्षात कधी सुरू होणार आणि प्रवाशांना त्याचा लाभ कधी मिळणार याकडे ठाणे मुलुंडकरांचे लक्ष लागले. ब्युरो न्यूज, शहर मुंबई. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.